नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक. तर इथे मी स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून घ्यायची आणि त्यात साखर टाकायची आहे आणि अगदी चिल्ड असं दूध टाकून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर घट्टसर असा आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक झटपट तयार होतो आणि बघून घ्या एकदम मस्त असं सुंदर त्याला नॅचरल पिंक कलरसुद्धा आलेला आहे. आणि त्यासोबत तुम्ही आवडल्यास तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही आईस्क्रीम टाकू शकतात. पण मी इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकला आहे आणि वरतून चॉप केलेले स्ट्रॉबेरीसुद्धा टाकलेत. दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूप मस्त लागतात. आणि अजून आपण एक स्ट्रॉबेरीची एक डिश बनवणार आहोत. ही आहे व्हायरल जी डिश झाली आहे ना, लंडन फेमस स्ट्रॉबेरी चॉकलेट. तर आता आपण ती बनवणार आहोत. तिथे मी मिल्क कंपाऊंडचे असा 2 भाग घेतलेले आणि डार्क कंपाऊंडचा 1 भाग घेतला आहे. हे कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं ना असं, तर हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट जातं. तर असं ह्या प्रमाणात तुम्ही हे चॉकलेटचा वापर करा आणि जमल्यास कंपाऊंडचा वापर करा किंवा तुम्ही साधारण जी चॉकलेट मिळते ना बाजारात तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण हे जर तुम्ही असे 2 प्रकारचे कंपाऊंड यूज करून जर याचं कॉम्बिनेशन बनवलं ना, तर खूप परफेक्ट बनेल. जसं अगदी मार्केटमध्ये सध्या खूप व्हायरल चालू आहे ना ही डिश आणि खूप आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणारी अशी डिश आहे. आणि हे जे चॉकलेटचं कॉम्बिनेशन आहे ना, हे सोबत खूप छान जातं. म्हणजे स्ट्रॉबेरीसोबत खूप छान लागतं. कारण स्ट्रॉबेरी ही अशी आंबट किंवा गोड असते अशी थोडीशी. तर ती ह्या चॉकलेटबरोबर खूप मस्त लागते. म्हणजे हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा. याला छान असं डबल बॉयलर मेथडने गरम केल्यानंतर छान असं मेल्ट झाल्यानंतर आपण जे खातो ना ते तेल टाकायचं आहे. पण ज्याला स्ट्रॉंग स्मेल असेल असं तेल नाही टाकायचं आहे. अगदी नावाला 1 चमचा टाकायचं आहे. म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी ना ती अगदी सिल्की स्मूथ होऊन जाईल. आणि त्यानंतर आपण हे जे स्ट्रॉबेरीज आहे ना याच्यावर आपण टाकणार आहोत ही गरम गरम चॉकलेट. आणि स्ट्रॉबेरी धुवून छान कोरडी झाल्यानंतरच याचा वापर करा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन